आणि यानंतर आपण थेट जाऊयात विजय वडेट्टीवार बोलतात। जे जळगाव जिल्ह्यातील मंत्री आहेत, पणन मंत्री, ते राजपूत भामटा झालेत। ते मूळ राजपूत आहेत। राजपूत भामट्याचं प्रमाणपत्र घेऊन ओबीसीचं जात कास्ट सर्टिफिकेट काढली, त्याचे पुरावे आले आहेत आमच्याकडे। तर हे सगळं करा। आता सत्ता तुमची आहे, पॉवर तुमच्या हातात आहे, त्याचा वापर करून, यंत्रणेचा वापर करून लोकशाही पायदळी तोडवण्याचं तुम्ही ठरवलंच आहे, तर तुम्हाला कोणी रोखूच शकत नाही, असा त्याचा अर्थ होतो। मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ सुद्धा बिनविरोध चिखलदरामध्ये झालं ना, तेच विचारला, त्याचंच उत्तर मी दिलं। परत पुन्हा ते काय मामे भाऊ येऊ देत, उद्या आते भाऊ आणतील, सगळंच आणतील। त्याच्या संदर्भातली यशोमती ठाकूर आमच्या मंत्री आहे, माजी मंत्री, त्यांनी त्याचं उत्तर काल दिलेलं आहे। माळेगावच्या प्रचारात अजितदादा काल म्हटले की मत तुमच्या हातात आहे, निधी देणं माझ्या हातात आहे। जर तुम्ही माझ्या मतांमध्ये काट मारली तर मी देखील कामांमध्ये काट मारली। हो, आता ते सगळीकडेच तसं धमकवून आहे ना। आज एक व्हिडिओ व्हायरल होतोय नगरमधला आहे की कुठला तरी, ते आमच्या भारतीय जनता पक्षाच्या महिला नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत, ते खुलेआम मतदारांना धमकी देत आहेत। तुम्हाला घरकुल आम्ही दिले, 2 हप्ते आम्ही टाकलेत, खबरदार माझ्याशी गाठ आहे, मत नाही दिलं तर बघून घेईल, एकेकाला लोढवीन, असं ते अशा धमक्या चालल्या आहेत। निधी आता त्यांच्या हातात आहे, ते धमकी देतात। मुख्यमंत्री यांच्या भारतीय जनता पक्षाचा आहे म्हणून हे सगळी खालचे लोक सगळे धमक्या देतात। सगळं धमक्या देणंच सुरू आहे। निधी देणार नाही, विकास होणार नाही, पैसे तुम्ही बघून घेऊ, हे काही मला वाटतं की या सगळ्यामध्ये फेअर निवडणुका होणार का, हा खरा प्रश्न आहे। स्वच्छ पारदर्शी निवडणुका होतील का, हा खरा प्रश्न आहे। आणि त्यामुळे आता जनता सगळं बघताय, म्हणजे एकीकडे मालही आहे आणि माल देऊन जर नाही, मालही देतात, माल भरपूर झालेला आहे। आता इतका माल प्रचंड झालेला आहे की माल म्हणजे धन, नाहीतर त्याचा चुकीचा अर्थ कोणी काढू नये। नाहीतर ते धन एवढं झालेलं आहे, माल लगाव माल कमाव, सगळं असं झालेलं आहे। त्यामुळे जनता ठरवेल, ज्या दिवशी डोक्यात त्यांच्या राग घुसेल त्या दिवशी माल घेतील आणि गाल सुजवतील। तो दिवस काही फार दूर नाही, असा आपण विचार करू। आता पद सुधारत आहे ना, रुपया घसरला की भारतीय जनता पक्षाच्या सरकारची पद सुधारते, म्हणून रुपया त्यांनी कमीत कमी खाली आणावा, म्हणजे यांची पद फार देशभरात सुधारेल। थोडी जनाची नाही तर मनाची ठेवली तर त्याचा अर्थ लोकांना कळेल। आता रुपयाची घसरण होते आहे, इकॉनॉमी सगळी डाऊन झालेली आहे, देश कर्जबाजारी झाला आहे, 10.5 लाख करोडचा कर्ज या देशावर झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।